हाय गाईज, वेलकम बॅक अगेन. तो आजचा व्लॉग हा आत्याच्या हातचं चुलीवरचं मटण. हे माझ्या स्पेशली आत्याने सगळ्यांसाठी घेतलंय. हे आलं लसूणची पेस्ट आहे. ओके. एवढेच मसाला आहे, मटन मसाला. आणि गाईज माझी आत्या कुकिंग एकदम मस्त करते आणि कांदे पोहे तर एकदम भारी करते. कधी मला खायला घालते आता काय माहिती कांदे पोहे. खायला टाइम आहे काय तुला पोरीपासून? वाव. चांगलं तेल गरम झालेलं आहे. हां, आरामात हे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. काय स्मेल येतोय आत्या? आणि तर आता अरे ह्याचा आलं लसूणची पेस्टचा. ही आलं लसणाची पेस्ट, फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर. ओके. आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघ मम्मीनी पल्ली बघून ही जास्त आणायची आणि आपण याच्यात कधीचे नंतर करायची. आता आपण हळद ऍड केली. पण याच्यात कधीचे अंदाजे घ्यायचे तुमचा किती. जर जास्त असेल जेवढे आपण तेलावर मसाले टाकल्यामुळे त्याला चांगला रंग येतो. भावना ताई, तुम्हाला कुकिंगची आवड कशी निर्माण झाली? आपोआप. म्हणजे काय, म्हणजे आपोआप पण कशामुळे? काय असं घडलं की लाईक कुकिंग? आपल्यात काय कला नाही तर ॲटलिस्ट जेवणात मन लावून जी कला येते ती आपोआप म्हणजे तुम्हाला लोकांना खायला घालायला आवडतं. फार आवडतं. ओके. सो आता आपण हे मटण स्वच्छ धुतलेलं आहे आणि ते सारखं सारखं मग हे धुवून नाही घ्यायचे, त्याची सर्व टेस्ट जाते. ऍड केलंय. पकड आहे त्याचे नवी विचार. आता वेल मिक्स करायचं आहे. किती किलो मटण आहे तरी? 1 किलो. ओ माय गॉड. आत्या हो ताई. येस, आय नो, बट ॲज अ प्रोफेशनल ताई म्हणते मी. पण ह्या माझी आत्या आहे. एवढेच मसाले. स्पेशल गावा आणि हा जो मटण सगळे मिक्स करून सगळे मसाले मीठ सर्व ते ह्याच्यावरच शिजवायचं थोडंसं. टाकू. बघ मगाशी रंग वेगळा होता की नाही, आता जरा डार्क झाला की. येस. त्याला हात नाही लागले तर कशाला होतो. वाटाण्याचं ॲड केलंय. आम्ही हळद नाही टाकत वाटताना वगैरे. नंतर आमचं वाटप कालपट असतं. हे असं नाही वाटप आम्ही करत. कालपट म्हणजे आम्ही हळद नाही टाकत. काले मिरे. आणि प्रगती ह्याला याच्यातच शिजवायचं अगोदर. थोडं शिजलं ना, आता गॅस नाही इथे म्हणून इकडे चुलीवर मस्त मटण शिजते आणि दुसरीकडे आई गरमागरम वडे तयार करते. सो बाय द वे गाईज, तुमच्याकडे याला वडे म्हणतात की पोळ्या हे कॉमेंट करून नक्की सांगा. आईच्या हातचे मऊ लुसलुशीत वडे म्हणजेच ना गावाकडच्या चवीची खरी आठवण. म्हणजे एक जरी खाल्ला ना तरी पटकन हात दुसरीकडे जातोच जातो. सो मी तर फटाफट 7-8 तरी वडे नुसतेच खाते आणि थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले. मटणाचा सुगंध इतका भारी होता की कोणाला कंट्रोल झालं नाही. आत्याने इतकं टेस्टी आणि झणझणीत मटण केलेलं ना गाईज, सिरियसली
सगळे जेवणात एवढे हरवून गेले की कोणाला किती वडे खाल्ले ते माहितीच नाही आणि आई वडे बनवत चाललीच आहे. सो आपण विचारूया कसं मटण झालंय ते. कसं झालंय मटण? अगं सर्व संगाती जेवू, भांडी बिंडी सर्व संगाती होईल, मग तू पाठी राहते. मटण कसं झालंय? याच्यापेक्षा सुंदर होतं. याच्यापेक्षा सुंदर होतं. आत्याने कुणी पण बनवू द्या, पण लय भारी. अरे ते जेवण ना यार, तिला जाऊ दे. काय र बर वडे वडे कुठच्या साईडला आहेत? सो मला पण कंट्रोल नाही होत आहे आता. मी पण जेवूनच घेते आणि बघूया, टेस्ट करूया कसे झालेत मटन वडे. ओ वाव, आउटस्टँडिंग गाईज, क्या बात. सो बघू शकता, तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरून कळलंच असेल की कसले भयानक वडे झालेत ते. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा.